अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण निघालो आहोत फिरायला एका ठिकाणी। तर ते ठिकाण कोणतं आहे? कोल्हापूर जवळ हे ठिकाण म्हणजे महाराजांचा पन्हाळगड। पन्हाळ्यावर आपण आता चाललो आहोत, चला माझ्यासोबत। तर इकडे आपल्याला दिसत आहे दक्खनचा राजा ज्योतिबाचा डोंगर। पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। पन्हाळा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो। हा किल्ला डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला मानला जातो। हा किल्ला रक्षक करणाऱ्या 7 किलोमीटर उंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे। सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांचा पन्हाळगडाला 4 महिने वेढा दिला होता। एका पावसाळ्या रात्री या वेड्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडाला गेले। सिद्धी जोहरने त्यांचा पाठलाग केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले। त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचू शकले, परंतु बाजीप्रभू इथे मरण पावले। आज या ठिकाणी आपल्याला त्यांची अगदी तंतोतंत मूर्ती पाहायला मिळते। आता आपण येऊन पोचलो आहोत 3 दरवाजांच्या इथे। पश्चिमेला थोड्या अंतरावर 3 दरवाजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे। हा संपूर्ण किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे। आता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे। इथे प्रवेशद्वारावर वरती गोलाकार घुमट आहे। आता आपण आलो आहोत पन्हाळगडावर 3 दरवाजाच्या इथे। उजव्या हाताला आपल्याला एक विहीर पाहायला मिळते आणि असं म्हणतात की त्या विहिरीतील पाणी कधीच आटत नाही। पन्हाळगड तर आता आपण पाहतच आहोत, पण ह्याचे काही ड्रोन शॉट्सही आम्ही घेतलेत, तर तेही पाहायला विसरू नका। ह्याच्यानंतरचा व्हिडिओ संपूर्ण पन्हाळगड हा ड्रोन व्ह्यूने आपल्याला पाहायला मिळेल, तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका।
इथे आपल्याला भरपूर सारे स्टॉल्स पाहायला मिळतात, वेगवेगळे स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्हापुरी स्पेशल उसाचा रस, आणि आता उन्हाळा असल्याने आपल्याला कैरी आणि वेगवेगळे आंबट गोड चिंचांचाही इथे आनंद घेऊ शकता। तर आता आपण आलो आहोत जे मेन किल्ल्याचं जे मेन पिलर्स असतात दोन, त्यातल्या एका पिलरवरती आता आपण चढणार आहोत आणि इथून आपल्याला संपूर्ण कोल्हापूरचा व्ह्यू दिसतो। इथं मोठमोठी आपल्याला निलगिरीची झाडे दिसत आहेत। तर आपण बघू शकतो आता माझ्या समोर इथेही छोटी छोटी गावं देखील आहेत। इथं आपल्याला ही घरं दिसत आहेत आणि इकडच्या बाजूला आपल्याला कासवाच्या आकाराचं चिले महाराजांचं मंदिर दिसतं, जे संपूर्ण कासवाचा आकार त्या मंदिराला देण्यात आलेला आहे। तर तिकडे कधी जायचा योग आहे तो पाहूया, तिकडे मी एकदा तुम्हाला अवश्य घेऊन जाईन। तर सध्या तरी इथं खूप शांत वातावरण आहे आणि एक दिवस स्पेंड करण्यासाठी पन्हाळ्यावर तुम्ही आवर्जून येऊ शकता। महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पन्हाळगडावरचा। हा ऐतिहासिक किल्ला आपल्याला पावला पावलांवर शिवाजी महाराजांची आठवण करून देतो। तसेच या किल्ल्याचे महत्त्वही फार मोठे आहे। दुपारची वेळ आहे आणि कडक ऊन पडलेला आहे। सो आता मी इकडे जरा थंड मी गोळा खाते आणि मग आपण पुढे जाऊया। इकडे माझा गोळा आलेला आहे आणि मी गोळा एन्जॉय करते। ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या इमारती आजही भक्कमपणे उभ्या आहेत आणि आपल्याला इथे विविध प्रकारची झाडेही पाहायला मिळतात, जी खूप वर्षापूर्वीची मोठमोठी झाडे आहेत। याच इमारतींमध्ये अशाच प्रकारची आणखीन एक इमारत आहे, तिला सज्जाकोटी म्हणतात। होय, हीच ती सज्जाकोटी, जी 1500 AD मध्ये इमारत ही बांधण्यात आली होती।
एका क्षणी शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते। याच इमारतीमध्ये शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना येथेच कैदेत घातले होते, जे योग्य संधी साधून मग फरार झाले होते। खरंच शिवाजी महाराज एक अवतारी दिव्य पुरुषच होते, ज्यांनी मराठी साम्राज्य टिकवून ठेवण्यास खूप मोठे योगदान दिले। खरंच अभिमान आहे मला मराठा असल्याचा। जय शिवाजी, जय भवानी। ही इतकी मोठी इमारत आपण पाहतोय, ही आहे धान्य कोश। तर इथे 2 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठमोठे खांब आणि वर अगदी लहान लहान खिडक्या आहेत। तर हे धान्याचे कोठार आहे। त्याची धान्य साठवून ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड इतकी आहे। आता हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते। कसं इथं पूर्वी धान्य साठवून ठेवलं जायचं याची आपण कल्पनाच करू शकतो। तर जसं की आपण पाहतो इथं भरपूर सारे स्टॉल्स आहेत। तुम्हाला इथं सगळ्या प्रकारचे सरबत, ताक, कोल्ड ड्रिंक्स आणि त्याचबरोबर झुणका भाकर इकडची स्पेशालिटी आहे जी इथं दिली जाते। आणि आता आपण झुणका भाकरच खाणार आहोत। तर चला इथे आपण पाहतोय काकी एकदम गरम गरम भाकऱ्या भाजत आहेत आणि त्याही चुलीवरच्या। तर आज खूप दिवसांनी मला चुलीवरच्या भाकऱ्या खायला मिळणार आहेत। काकींचा हात इतका सुपीक आहे की पाहता पाहता त्यांनी एक भाकरी तयार केली आणि दुसरी इकडे थापून तयारच होती, लगेच ती घातली। यांचा झुणका भाकर अगदी पूर्ण पन्हाळ्यावर फेमस आहे आणि खूप लोक इथे येत असतात झुणका भाकर खाण्यासाठी। वरती 2 झुणका भाकरी ओ माय गॉड, आपण इकडे बघू शकतो भाकरीची साईज किती मोठी आहे। हे आहे ऑथेंटिक कोल्हापुरी झुणका भाकर। हा झुणका हे दही दिलंय आणि हा आहे कोल्हापुरी ठेचा आणि कांदा आणि इकडे आहे भरलं वांग। सो मी झुणका भाकर एन्जॉय करते। तर आमचं जेवण झालं आणि आता आपण आलो आहोत शिवतीर्थ उद्यान बघण्यासाठी। हे अलीकडच्याच काळात बांधलेलं आहे, तर छान आहे लहान मुलांसाठी।
तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। पुढचा ड्रोन व्ह्यूचा पन्हाळा व्हिडिओ पाहायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।